नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। सर्वप्रथम आपण कोणकोणते क्वेश्चन्स घेणार आहोत जे की टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असेल। या ठिकाणी आपण अंदाजी मूल्य काढण्याच्या संदर्भातील 5 प्रश्न बघणार आहोत। मीन्स अप्रोक्सिमेशन नावाच्या चॅप्टरशी रिलेटेड हे सर्व प्रश्न आहे। पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, त्याच्यानंतर हा थर्ड क्वेश्चन, नंतर हा चौथा प्रश्न आणि हा पाचवा प्रश्न, असे पाचही प्रश्न आपण अंदाजी मूल्याच्या संदर्भात घेत आहोत। त्याच्यानंतरचे जे सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न आहे ते पण अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण की या ठिकाणी आपल्याला अंडर रूट मध्ये म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये वर्गमुळामध्ये कोणती तरी संख्या दिलेली असते किंवा क्यूब रूट मध्ये दिलेली असते, म्हणजे घनमुळामध्ये दिलेली असते। म्हणून त्या संदर्भातील हे प्रश्न आपण बघत आहोत। बघा इथं 729 चं क्यूब रूट विचारलेला आहे, म्हणजे घनमूळ विचारलेला आहे, म्हणून त्याचंही नॉलेज आपल्याला पाहिजे, म्हणून हेही प्रश्न आपण घेत आहोत। इथं 676 चं वर्गमूळ विचारलेलं आहे, त्याच्यानंतर दिलेलं आहे मग जे व्हॅल्यू येत असेल ते 1936 चं वर्गमूळ या ठिकाणी विचारलेलं आहे। आपण वर्गमूळ कसं काढायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा अंडर रूट मध्ये x आहे, म्हणजे वर्गमुळात x आहे। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा हा जो पार्ट आहे 2⁻⁻5 याला कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। ठीक आहे, चला पहिला प्रश्न आपण घेऊया। पहिला प्रश्न आहे अप्रोक्सिमेशन या चॅप्टरशी रिलेटेड। सो त्याचं आन्सर कसं काढायचं बघा। या ठिकाणी बघा, व्हॉट अप्रोक्सिमेट व्हॅल्यू शुड कम इन द प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क इन द फॉलोइंग क्वेश्चन। अंदाजी मूल्य फाइंड आउट करा। मित्रांनो, अंदाजी मूल्य काढण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, पॉइंट नंतरचा अंक, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं, समजा 7.29 आहे, तर आपण याला कसं कन्वर्ट करणार, तर याला पॉइंट नंतरचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा 5, 6, 7, 8, 9 जर असेल, पॉइंट नंतरचा अंक जर 5 किंवा 6, 7, 8, 9 जर असेल, म्हणजे 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल, तर आधीच अंक 1 न वाढवून देत असतो। इथं तशी पोझिशन नाही, मात्र आपण जर 7 पॉइंट इथे 6, 7, 8 असं काहीतरी घेतलं, तर याला हा चेंज होणार नाही, 7.29 चा 29च राहणार, मात्र हा चेंज होणार। मित्रांनो, कसा चेंज होणार, पॉइंट नंतरचा अंक 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून याला कट करायचा आणि हा 1 न वाढवून द्यायचा, म्हणजे या ठिकाणी 8 होणार एचवाले। हे एक तत्व लक्षात घेऊन आपण सगळ्यांना सुरुवातीलाच कन्वर्ट करून घेऊ। कसं कन्वर्ट होणार, या ठिकाणी होणार आहे किती, 69 आहे, तर हे होणार आहे 70 वजा हे किती होणार आहे 19.97 आहे। लक्षात घ्या 19.97 आहे, म्हणजेच 1 ना आपल्याला वाढवा लागेल, हा झाला 20 गुणिले हे 2.02 आहे, हा वाढणार नाही म्हणजे हा 2च राहणार, अधिक 35.96 आहे, इथं 9 असल्या कारणाने याला 1 न वाढवा लागेल, म्हणजे हा होणार आहे 36 आणि गुणिले या ठिकाणी 0.99 आहे, 99 नंतर 100 होते, म्हणजे इथं 1 होतो, शून्याचं काय होणार आहे 1 होणार आहे। हे केलं आपण, मग तर खूपच इजी आहे, खूप इजी काय, खूपच इजी। 70 वजा 20 गुणिले 2 अधिक 36 गुणिले 1 असं ही एक नवीनच पदावली तयार झाली, आणि याचं आन्सर विदिन सम सेकंदमध्ये तुम्ही काढू शकता। बॉडमाच्या नियमानुसार सर्वप्रथम गुणाकार आपल्याला करावा लागतो, सो गुणाकार आपण करून घेऊ। 20 दोन्ही किती होते 40 आणि 36 एका होते 36, इथं 70 वजा 40 अधिक 36। मित्रांनो, या ठिकाणी बॉडमाच्या नियमानुसार जर शेवटच्या स्टेप्सवर वजा आणि अधिक जर राहिलेला असेल तर सर्वप्रथम जे असलं तेच करायचं। 70 वजा 40 म्हणजे होते 30, 30 अधिक 36 म्हणजे प्रॉपर आन्सर आहे ते 66, बी आन्सर हे राईट आहे। ठीक आहे, तुम्ही काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा, स्वतः सोडवून बघायचं, त्याच्यानंतर मी काढलेले आन्सर आणि तुम्ही सोडवलेले आन्सर हे मॅच करून बघायचं। असंच तुम्ही चालू द्या 10व्या प्रश्नापर्यंत। ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आपण घेऊ। हा सेकंड क्वेश्चन आहे, अंदाजी मूल्य काढण्याच्या संदर्भात आहे। मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी मी बेसिक सांगितलेलं आहे, त्या बेसिकनुसार हे होणार आहे 17.09 आहे, म्हणजे 1 न वाढेल 18 झाले, गुणिले हे सुद्धा 3.99 आहे, म्हणजेच 3चा काय होणार आहे 4, कारण की पॉईंट नंतर 9 आला ना। आता हा ब्रॅकेट कंप्लीट, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये पॉईंट नंतर 0 आहे, म्हणजेच 25 चे 25च राहील, भागिले इथं पॉईंट नंतर 9 आहे, म्हणजेच हा 4चा काय होणार आहे 5 होणार आहे, वजा हे 32.96 जे आहे मित्रांनो, याचं काय होईल, पॉईंट नंतर 9 आहे, म्हणजे हे होणार आहे 33 झालं। इट्स व्हेरी इजी ना, आता खूपच इजी आहे याचं आन्सर काढणे। बघा 18 चूक किती होणार आहे 72 होते, पहिला ब्रॅकेट आपण सॉल्व केला, प्लस 25 भागिले 5 म्हणजे हे 5 आले, आहे की नाही, 5 1 5 5 5 25 वजा 33। आता आपण याची व्हॅल्यू काढू शकतो,
इथे बॉडमाच्या नियमानुसार शेवटच्या स्टेप्सवर जर प्लस मायनस असेल तर प्लस मायनस. 72 अधिक 5 म्हणजेच होतात या ठिकाणी 77. 77 वजा 33 म्हणजे फायनली आन्सर येते 44. सी नंबरचे आन्सर राईट येतं. नेक्स्ट क्वेश्चन आपण अंदाजी मूल्याच्या संदर्भातच घेतो. या ठिकाणी बघा, अंदाजी मूल्याच्या संदर्भात प्रश्न का घेतले जातात? कारण की या संदर्भात टेट एक्झामिनेशनमध्ये 5 प्रश्न किमान विचारले जातात. 5 प्रश्न लक्षात घ्या, म्हणून याला तेवढंच महत्त्व आहे. ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. 24.98 पॉईंट नंतर 9 आहे म्हणजे याला कन्वर्ट करणार आपण 25 मध्ये, गुणिले हे होणार आहे 4 पॉईंट नंतर 9 आहे म्हणून हा एवढा घेतला, भागिले आता 4.99 आहे, 9चा इकडे इफेक्ट होतोय, 4चे 5 होता, प्लस 12.95 आहे, 9चा इकडे 1 वाढतो म्हणजे इथं झाले 13, प्लस 8.02 म्हणजे हे काय 8च आहे, 8चा वर्ग डायरेक्ट लिहून घेऊ आपण 64 बरोबर एक्सच्या डोक्यावर 2 आहे. लक्षात घ्या. आता आपण काय करायचं, सर्वप्रथम ब्रॅकेट सॉल्व करायचा. हा ब्रॅकेट आपण सॉल्व केल्यानंतर आपल्याला इथं 100 दिसून येतात. 25 100 भागिले 5 अधिक 13 अधिक 64 बरोबर एक्सचा स्क्वेअर. बघा ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू कशा पद्धतीने काम करते या ठिकाणी तुम्हाला पद्धतशीर लक्षात घ्यायचं आहे. लक्षात घ्या. आता बॉडमाच्या नियमानुसार हे सॉल्व करावं लागेल. 5 1 5 5 2 10 म्हणजे या ठिकाणी 20 आले. 20 अधिक 13 अधिक 64 बरोबर एक्सचा स्क्वेअर. या सगळ्याची जर बेरीज केली, या सर्वांची जर बेरीज केली, 20 अधिक 13 होतात 33, 33 अधिक 64 होतात किती, हे 4 आणि 3 किती 7 आणि हे झाले 97. 97 बरोबर एक्सचा स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा बेसिक आहे. कोणते बेसिक आहे बरं? कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर स्क्वेअर असेल बाहेर तर तो स्क्वेअर कट करून हे जाते स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे फायनली काय येतं, एक्स बरोबर अंडर रूटमध्ये 97. मित्रांनो या ठिकाणी काय करायचं, ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू असल्या कारणाने, अंदाजे मूल्य काढायचं असल्या कारणाने 97च्या जवळची संख्या लक्षात घ्यायची. अगदी 97च्या जवळची संख्या 100 आहे, ज्या संख्येचं स्क्वेअर रूट आपण काढू शकतो. म्हणजेच याला 97ला आपण 100 मध्ये स्वतः कन्वर्ट करू शकतो. आता एक्स बरोबर काय येणार आहे, तर 10 येणार आहे, कारण की अंडर रूटमध्ये 100 म्हणजे 10 होते. आलं की नाही आन्सर? सो फर्स्ट ऑप्शन ए नंबरचे आन्सर या ठिकाणी राईट दिसून येते. ठीक आहे. चला 3 प्रश्न आपल्याला कंप्लीट झाले. तुम्ही सुद्धा प्रश्न सोडवत चला. व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवून बघा आणि माझं जे आन्सर आलं ते मॅच करून बघा. यस. आता हा प्रश्न सुद्धा गजब आहे. बघा इथे एक्स आहे, एक्स मल्टिपल बाय याला किती होणार कन्वर्ट, तर 707च राहील, प्लस हा पॉईंट नंतर 4 आहे म्हणजेच 45चे 45 राहील, टक्के म्हणजेच भागिले होते ते 100, गुणिले हे 88.18 आहे तर 88चे 88 राहील बरोबर 31.19 आहे तर 31चे 31च राहील, गुणिले हे मात्र चेंज होईल कारण की पॉईंट नंतर 9 आहे म्हणून इथे एक वाढेल म्हणजेच काय होणार आहे, या ठिकाणी 4 होणार आहे. मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की हे 7x लिहून घ्यायचे, प्लस नंतर हा एवढा भाग आपण भाग देऊया. आता बघा बऱ्याचदा काय भाग दिला जातं, 5 9 45 असा भाग दिला जातो, परंतु मी डायरेक्ट भाग देतो. हे 2 शून्य कट करतो आणि इथं पॉईंट देतो. म्हणजेच हे काय होतात 45 गुणिले 0.88 झाले. याला आपण सॉल्व करून घेऊ वाटल्यास. इच्छे इथं 8 पंचे 40, 4 हातचे आले, 8 चूक 32, 32 ने 4 होतात 36 झालं. जे 8चा गुणाकार असा आला तर हा 8चा तेवढाच येणार आहे, एवढा 0 6 9 आणि 3 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट गेला झालं. आता आपण या स्टेप्सवर आलो कोणत्या की 7x अधिक, हे बघा असं 7x अधिक 39.60 आणि बरोबर याचा डायरेक्ट आपण गुणाकार करून घेऊ. 4 1 4 आणि 4 3 किती 12. म्हणजे शेवटचे स्टेप्स आपल्याला आली 7x अधिक 39.60 बरोबर 124. आता मित्रांनो या ठिकाणी 39.60 जे आहे तर याला आपल्याला काय करायचं, इथे ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू घ्यायची आपण स्वतः, कारण की पॉईंट नंतर 6 असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी 1 ने वाढवावं लागेल म्हणजेच इथं होणार आहे 40. 7x अधिक 40 आपण लिहू शकतो बरोबर 124. आता बघा ना हा जो 7x आहे बरोबर प्लसचं होणार आहे मायनस काय 124 मायनस 40, 7x बरोबर
4 हातून 0 गेले 4 राहिले, 12तून 4 गेले 8 राहिले, आहे की नाही, आणि 1 0 इथं म्हणजे 0 झाला. आता फायनली काय आन्सर येणार आहे? फायनली आन्सर आलं सुद्धा आपल्याला. x बरोबर 84 हा जो 7 आहे भागिले 7 होणार. 7 1 7, 7 1 7, उरला 1, 7 2 14, म्हणजे आन्सर आपल्याला आलं 12. म्हणजेच या ठिकाणी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागली. सो आपल्याला आन्सर या ठिकाणी 12 आलं. सोयीनुसार आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू चेंज म्हणजेच घेऊ शकतो मध्ये सुद्धा. हे हा प्रश्न सांगतो आपल्याला असा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्ह व्हॉटच्या जागी कोणती संख्या येईल? आता हा जर प्रश्न बघितला तर हा प्रश्न अंदाजे मूल्याच्या संदर्भात आहे. अंदाजे मूल्य फाइंड आउट करा. मूल्य व्हॉट. आता बघा याचं आन्सर कसं येणार. 24 आपण 24चे 24च घेतले गुणिले हे किती होणार आहे मित्रा? 17 होणार आहे. 17% प्लस 36 हा एवढा भाग. 36 गुणिले हे किती होणार आहे? तर हे 11% होणार, कारण की पॉईंट नंतर 1 आहे. प्लस 42 गुणिले हे किती होणार आहे? 14% होणार आहे. इथे फक्त चेंज झाला इथे. आता बरोबर व्हॉट आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे असं समजूया आपण. 24 गुणिले 17 भागिले या ठिकाणी 100 प्लस 36 गुणिले 11 भागिले 100 प्लस 42 गुणिले 14 भागिले 100 बरोबर x. काय आन्सर येणार? आता या ठिकाणी बघा इथे इथे आणि इथे 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 आणि इथे म्हणजे शेवटी बरोबर x आहे. आता आपण त्याला फाइंड आउट करूया. हे 2 शून्य कट केल्यानंतर इथे पॉईंट केला म्हणजे 24 गुणिले 0.17 आले प्लस एवढा भाग आपण सॉल्व करून घेऊ. त्याच्यानंतर हे 2 शून्य कट केले इथं पॉईंट केला म्हणजे 36 गुणिले 0.11 आले. आता या ठिकाणी बघा प्लस हे 2 शून्य जर कट केले तिथं पॉईंट केला म्हणजे 42 गुणिले 0.14 आले बरोबर x. आता याचा गुणाकार आपण करून घेऊ ना. इट्स व्हेरी इजी ना. येस. 17 चूक 17 2 34 म्हणजे 17 चूक 68 होतात बरोबर की नाही. 68 म्हणजे 6 आले हातचे. 17 2 34 34 आणि 6 होते 40 आलं की नाही. 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं आपण पॉईंट दिला. येस. प्लस इथे सुद्धा 36 एक 11 सकम 66 6 आले हातचे. 11 तरी 33 33 आणि 6 होतात 39 म्हणजे 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं पॉईंट आला. प्लस 14 2 28 हातचे आले 2 14 चूक 56 आणि 2 होतात 58 56 आणि 2 58 इथे पॉईंट आला बरोबर x. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आपल्या सोयीनुसार घ्यावं लागतं, कारण की इथे 4.08 याचंवाला अंदाजे मूल्य काढायचं आहे. इथे सुद्धा अंदाजे मूल्य आणि इथे सुद्धा अंदाजे मूल्य. इथं कन्वर्जन करून सुद्धा आपण आपल्या सोयीनुसार एखाद्या स्टेप्सवर फायनली अंदाजे मूल्य घेऊ शकतो. याचं अंदाजे मूल्य येतं 4 अधिक याचं अंदाजे मूल्य चेंज होतं म्हणजे 3.9 असल्या कारण याचंही 4 प्लस आणि याचं होतं 6 बरोबर x, कारण की आपल्याला आन्सर मॅच करायचं असते. म्हणजे या ठिकाणी काय येतं 8 4 4 8 8 आणि 6 किती झाले 14 बरोबर की नाही. 8 आणि 6 किती झाले 14. सो आन्सर आला मित्रांनो या ठिकाणी 14. लक्षात आलं. म्हणजे 5ही प्रश्न आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूच्या संदर्भात लक्षात घेतले आणि त्याचं प्रॉपर आन्सर काढलं. त्यानंतर महत्त्वाचं आहे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन. हे सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स मी 1000 तुम्हाला शिकवतो. किती 1000 शिकवतो. 1000 का शिकवतो? कारण की हे पदावलीचे जे प्रश्न आहे हे जर तुम्ही जास्तीत जास्त सोडवले तर तुमच्याकडे स्पीड मेंटेन राहते, स्पीड कव्हर होते, स्पीड वाढते, मेंटेन राहते, कव्हर होते, पेपर तुमचाला कव्हर होतो आणि फ्लेक्झिबिलिटी तुमच्यावाली प्रत्येक प्रश्नामध्ये दिसून येते. माइंडचं कॉन्सन्ट्रेशन राहते. बरेचसे बेसिक तुमच्यावाले मॅथमॅटिक्सचे क्लिअर होतात, ज्याचा वापर तुम्ही रिझनिंगमध्ये सुद्धा करू शकता. सो हे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सोडवा. कुठलाही प्रश्न कोणत्याही व्हिडिओमध्ये रिपीट होणार नाही याचीवाली दक्षता घेतली जाते माझ्याकडून. हे जे 5ही प्रश्न आपण घेतलेले आहे तर ते वर्गमूळ आणि घनमूळाच्या संदर्भात आहे, म्हणजे स्पेशल कोणत्या तरी याच्या संदर्भात आपण घेतलेले. आता तुम्हाला सांगतो की वर्ग तुम्ही 30 पर्यंत तरी पाठ करा आणि घनमूळ तुम्ही किमान 15चा घनपर्यंत पाठ करा, किमान तेवढे तरी पाठ करा. म्हणजे तुमच्या चटकन लक्षात येईल की घनमुळामध्ये
729. इथं 3 जर असेल ना तर ते घनमूळ असतं. 729 म्हणजेच काय, चटकन लक्षात आलं पाहिजे की 9 आहे म्हणून. हे जर तुम्हाला येत असेल ना 9 तरच तुम्हाला आन्सर येते. नाही तर किती काही हुशार असेल ना तर त्याला जर हे घनमूळ आलं नाही ना तर आन्सर येणारच नाही, म्हणजे येणार नाही. आता या ठिकाणी बघा 9 आपण घेतले वजा 13चा स्क्वेअर सगळ्यांना माहित असते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की 30 पर्यंत स्क्वेअर पाठच करा. 13चा स्क्वेअर 169 आहे मित्रा. किती आहे 169. आता या ठिकाणी हे तर तुम्ही जनरली सॉल्व्ह करतच आले बऱ्याचदा. 40 भागिले 100 गुणिले 600. आता 100 1 100 100 सकम 600 याचा गुणाकार केला तर 6 0 0 आणि 6 चूक 24 एवढ्याला 240 अधिक 9 वजा 169 झालं नाही आन्सर. झालं आन्सर. आता या ठिकाणी सर तुम्ही आन्सर काढलं तर तुम्हाला काय दिसून येते बघा. इथे प्लस केला तर 249 वजा 169 बरोबर व्हॉट. आता 9 9 0 4तून 6 जात नाही, 14तून 6 गेले 8 राहिले, हा चला 1. म्हणजेच या ठिकाणी प्रॉपर आन्सर आलं 80. डायरेक्टच आन्सर आलं 80. सी आन्सर राईट आहे. सी ऑप्शन राईट आहे. चला सेकंड क्वेश्चन आपण बघू. या सेकंड क्वेश्चनमध्ये काय देण्यात आलं माहिती आहे का, हा जो अंडर रूट म्हणजेच वर्गमुळामध्ये आपल्याला 676 देण्यात आले. तुम्ही 2 वर्ग पाठच करा. पहिला वर्ग आहे 24चा वर्ग येतो 576 आणि 24चा वर्ग त्याच्याशी रिलेटेड येतो 676. फक्त 5चा 6 करायचा म्हणजे 24चा वर्ग जो 676 आहे. म्हणून याच्यावरून दिसून येतं आपल्याला हे आहे 24. हे जर तुम्हाला माहित नसेल ना तर तुम्हाला किती हुशार असेल ना तर तुम्हाला हे आन्सर याचा आन्सर काढताच नाही येणार. मग दुसरी मेथड असते, इथं फॅक्टर पाडावं लागते. फॅक्टरनं सुद्धा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येते. ठीक आहे. या ठिकाणी गुणिले 34 अधिक 125 गुणिले 7 बरोबर x वजा 41 लिहून घेतलं आपण. आता याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल आणि याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. असे 2 गुणाकार आपल्याला करणे क्रमप्राप्त आहे. आता बघा, आता गुणाकार करतो मी. कसा गुणाकार करणार, या ठिकाणी बघा 4 सकम 24 4 सकम 24 हा चाले 2 है की नाही. त्याच्यानंतर 4 2 8 8 2 किती 10 म्हणजे 24 चूक 104. नंतर 3 सकम 18 हा चला 1 3 2 6 किती 7 24 3 78. इथं 4 8 8 884 आले मित्रा. प्लस आता 7 5 35 3 आले आजचे 7 2 14 7 2 14 आणि 3 17 हा चला 1 7 1 7 किती 8 875 आले बरोबर x - 41. आता हे स्टेप्स आली एवढी. याची बेरीज करून घेऊ. 4 आणि 5 किती 9 8 आणि 7 किती 15 हा चला 1 8 आणि 8 16 ने किती 17 1759 बरोबर x वजा 41. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की x बरोबर हा जो -41 आहे हा इकडे जाऊन काय होणार आहे तर प्लस होणार आहे. 1749 प्लस 41 बरोबर 9 ने किती 10 हा चला 1 5 आणि 5 किती 10 हा चला 1 8 आणि इथे येतं 1. x बरोबर 1800 ते 1800 बरोबर 1800 आन्सर आला. सी आन्सर हे राईट आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्वतः सोडवून बघा, नंतर मग तुमचा आलेला आन्सर आणि मी काढलेला आन्सर मॅच करून बघा. या तत्वानं तुम्ही चालू ठेवा. ही स्टेप्स तुम्ही यूज करा. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी बघा 4532 भागिले अंडर रूट मध्ये 1936 प्लस 524 भागिले 4. व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जर टेट क्रॅक करायची असेल तर जास्तीत जास्त सराव करा सिम्प्लिफिकेशनचा, ॲप्रोक्सिमेशनचा आणि क्वाड्रेटिक इक्वेशनचा. सोबतच तुम्हाला इनइक्वेलिटीचे सुद्धा प्रश्न मी शिकवत आहोत. यस, माझी जे सिरीज हँड सिरीज आहे याला उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. पुढे चालतो. आता अंडर रूट मध्ये जर कोणतीही संख्या असेल तर त्याचवालं वर्गमूळ कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो. हा जो 6 आहे ना 6 साठी आपण 4 किंवा 6 घ्यायचा केव्हाही. इथं जर एकक स्थानी जर 6 असेल तर 4 किंवा 6 घ्यायचा. इथं एकक स्थानी जर समजा 6च्या ऐवजी जर दुसरे असले तर मी तुम्हाला स्पेशली एखाद्या व्हिडिओमध्ये शिकवीन. फक्त इथं एवढंच फक्त समजून सांगतो. 6 साठी 4 किंवा 6 घ्यायचा आणि लगेच हे घेतल्यानंतर हे 2 तर 36 कटच करून टाकायचे. बघा मी कॅन्सलच केले. आता 19 ही संख्या कोणत्या 2 वर्गसंख्येमध्ये बसते हे लक्षात घ्यायचं. ही 19 संख्या उरलेली जी संख्या असेल ते कोणत्या 2 वर्गसंख्यांमध्ये बसते ते लक्षात घ्यायचं. मला सांगा 4चा वर्ग 16 होते आणि 5चा वर्ग 25 होते. 16 19 25 बरोबर मधोमध बसली. हा जो 4 आहे इथं घ्यायचा आणि हा 4 इथं अटॅच करायचा.
म्हणजेच 1936चं स्क्वेअर रूट 44 नाही तर 46 येते फिक्स. पण 44 येते की 46 येते, 46 येते की 44 येते, असा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळेस काय करायचं, 16 पासून 19 जवळ आहे की 25 पासून 19 जवळ आहे, असा वे लक्षात घ्यायचा. हा वे जवळ आहे की हा वे जवळ आहे. 16 पासून 19चं अंतर फक्त 3चं आहे आणि इथं तर मला कितीचं 6चं दिसून येते. म्हणून 3चं अंतर हे लहान असल्या कारणाने लहान जे असेल तिकडचं आन्सर घ्यायचं. म्हणजे इकडचं लहान आहे म्हणून हे आन्सर घ्यायचं 44 फिक्स, 46 नाही. तर 1936चा स्क्वेअर रूट येते 44. आता तर बिंदास्त तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता. आता बघा, आता आपण या स्टेप्सवर आलो की 44 आपण याचे फाइंड आउट केले. 4532 भागिले 44 प्लस, आता एवढ्याचं इच्छा इथंच करून घेऊ, नंतर डायरेक्टली फायनली इथं हे टाकू. 4 1 4, 4 1 4 उरला 1, 4 3 12 आणि 4 1 4, म्हणजेच 4 1 4, 4 3 12, 4 1 4, 131 आले बरोबर एक्स. आता आपण हे फाइंड आउट करू शकतो ना मित्रांनो. याला आपण 11ने भाग देऊ शकतो. कसं बरं 11ने भाग जाते हे तुमच्या चटकन लक्षात आलं. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या डोक्यात डायरेक्ट एक विभाज्यतेची कसोटी आली. ती कसोटी अशी की 2 आणि 5 किती होते 7 आणि 3 आणि 4 किती होते 7, म्हणजे 7 वजा 7 म्हणजे 0. म्हणजे मला लक्षात आलं की इथं 11ने भाग जाते आणि इथं तर 11ने भाग जाते. 11 चूक 44, 11 चूक 44 उरला 1, लक्षात घ्या. हां, 11 चूक 44 उरला 1, 13 झाले. 11 1 11 उरले 2, 11 2 22. पुन्हा 412 भागिले 4 अधिक 131 बरोबर एक्स. याला सुद्धा 4ने भाग जातो. 4 1 4. आता इथं बरेच जण चुकतात पोरं, बरेच जण चुकतात. कशी चुकतात माहिती आहे का, 4 1 4 म्हणतात आणि डायरेक्ट 4 3 12 म्हणतात. नाही, 4 1 4 याला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग दिला, मग झाले 12, 4 3 12 103 येते. सो फायनली काय येतं 103 अधिक 131 बरोबर एक्स. आता 3 किती झाले 4, इथे किती आले 3, इथे आले 2, म्हणजेच फायनली आन्सर आलं मित्रांनो 234. यस, डी आन्सर हे राईट आहे. ओके, चला सेकंड लास्ट क्वेश्चन घेऊ. बघा, खालील प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 20% ऑफ 28 गुणिले 40 वजा अंडररूट मध्ये व्हॉट बरोबर 156 गुणिले 30 भागिले 26 आलाय मित्र. आता कसं आन्सर काढणार, या ठिकाणी बघा 20% तुम्हाला माहित असा 20 भागिले 100 होते, गुणिले हे तुम्हाला असं लिहून घ्यावं लागेल 28 गुणिले 40. आता एवढंच सॉल्व करू आपण. आता हे सॉल्व करत असताना 20 1 20, 20 पंचे 100, 5 1 5, 5 8 40 एवढं आलं. 8 8 64, 6 8 2 16, 16 6 होतात 22 झाले, 224 आले. बघा ना, 8 8 8 64, 6 8 2 16 22 बरोबर. आता इकडचं आपलं हे सॉल्व केलं, हे झालं 224. आता वजा याला अंडररूटमध्ये एक्स घेऊ आणि बाहेरचा हा भाग इथे इथं सॉल्व करू. कसं सॉल्व करू माहिती आहे का, हा भागिले जे 24 आहे याला कट करून मी इथे इथं टाकतो. आता मला असा आडवा भाग द्यायचा आहे, असा आडवा भाग. आता भाग जाताना मला दिसतो 13चा पाळा माझ्या डोक्यात आहे, 13 2 26, नंतर इथं 13 1 13 उरले किती 2, 13 2 26, बे 1 बे, बे सकम 12, 6 गुणिले 30 आले. तर 6 3 18 म्हणजे 180 या ठिकाणी येतात. ते डायरेक्टली 180 मी इथं घेतले, म्हणजे या स्टेप्सवर आपण आलो. आता बघा, एक तुम्हाला बेसिक नेहमी मी सांगतो की इथे जर समजा बरोबरच्या चिन्हाच्या आधी एखादी संख्या आहे, इथं जर वजा चिन्ह असेल तर हे आतमध्ये 180 टाकायचे आणि हे बाहेर टाकायचे. म्हणजे आपण काय करू शकतो आपल्या सोयीसाठी, असं करू शकतो बरोबर, असं झालं. ही स्टेप्स आणि हे स्टेप्स राईटच आहे. आता 224 वजा 180 होतात किती रे मित्रा, 4तून 0 गेले 4 राहिले, 2तून 8 जात नाही म्हणून 12तून 8 गेले 4 राहिले. लक्षात आलं, 1तून 1 गेला 0 राहिला, म्हणजे इथं 0 काही लिहित नाही आपण. आता इथं आला एक्स अंडररूटमध्ये. आता फायनली स्टेप्सवर आला आपण 44 बरोबर अंडररूटमध्ये एक्स. हा जो अंडररूटचं चिन्ह कट केलं तर हा जातो स्क्वेअरमध्ये, म्हणजे एक्स बरोबर 44चा वर्ग. आता 44चा वर्ग कसा फाइंड आउट करायचा हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. बघा 44चा वर्ग, 44 बघा, हे जर 44चा वर्ग तुम्हाला 44 गुणिले 44 केलं तरी चालते, नाही तर तुम्ही याचे 2 भाग करायचे असे केले. 4चा वर्ग तुम्हाला येतो, 4 चूक 16 लिहून घ्यायचे. याही 4चा वर्ग येतो, 4 चूक 16 लिहून घ्यायचे. झालं, असे खालच्या साईडनं तुम्ही वर्ग लिहून घ्यायचे. मग हा याची दुप्पट करायची, याची दुप्पट करायची केव्हा
ती काय तर 8 आणि याचा गुणाकार करायचा 8 चूक किती होते 32. हे 32 बरोबर इथे क्रॉस मारून इथं बरोबर 32 लिहायचे. करायची बेरीज झाला आन्सर 6 3 9 1 म्हणजे 44चा वर्ग येते 1936 आणि 1936 मित्रांनो या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेच. कुठे आहे तर हे 1936 आहे. याचा अर्थ असा की 44चा वर्ग म्हणजे 1936. कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्हाला काढता येतो. मी तुम्हाला 1 2 3 आणि 4 98चा वर्ग काढून दाखवा बरं तुम्ही. 66चा वर्ग काढून दाखवा. त्याच्यानंतर 57चा वर्ग तुम्ही काढून दाखवा. आणि आणि यस आणखी घेऊया आपण 79चा वर्ग तुम्ही काढून दाखवा. हे 4 वर्ग जे आहे तुम्ही काढा आणि कमेंट्स करा कमेंट्स. आणि शक्य झाल्यास तुम्ही माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता 7709119501. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत माझावाला व्हिडिओ पोहोचवा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. चला लास्ट क्वेश्चन आपण घेतो. येस या ठिकाणी बघा हा तुम्हाला दिसतो तेवढा सोपा प्रश्न नाही. याला आपण पद्धतशीरपणे सॉल्व करू. 256 मी लिहून घेतले गुणिले. मित्रांनो या ठिकाणी बेसिक आहे. कोणत्याच संख्येच्या डोक्यावर जर घातांकामध्ये मायनस असेल तर आपल्याला याला कन्वर्ट करता येते. कसं की याला आपण 1 भागिले केल्यानंतर याचं चिन्ह चाललं जाते. बघा चिन्ह गेलं की नाही. याचं मायनस आहे याचं चिन्ह प्लस आहे. प्लसचं चिन्ह लिहित नसते. म्हणजे याला आपण कन्वर्ट करू शकतो 1/2च्या डोक्यावर 5 गुणिले x बरोबर हे काय 2/25 गुणिले हे 50 गुणिले हे 75. आता दोन्ही आपण एक साथ सॉल्व करून घेऊ. मित्रांनो तुम्हाला 2च्या डोक्यावर 5 म्हणजे माहित आहे ना. 2च्या डोक्यावर 5 म्हणजे 32. 2च्या डोक्यावर 1 म्हणजे 2. तुम्हाला माहित आहे का रे एक गोष्ट तुम्हाला नवीन सांगतो या ठिकाणी की 2च्या डोक्यावर 0 म्हणजे 1 होते. 2च्या डोक्यावर 1 म्हणजे 2 होते. 2च्या डोक्यावर 2 म्हणजे 4 होते. 2च्या डोक्यावर 3. 2च्या डोक्यावर का म्हणताय सर असं म्हणणार तुम्ही. पण त्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणत आहोत की 2चा वर्ग 2चा घन. इथे किती होते 8 होते. 2च्या डोक्यावर 4 म्हणजे 16 होते. आता याला काय म्हणत असते 2 रेस टू दी पॉवर 4 म्हणत असते. आणि 2च्या डोक्यावर 5 म्हणजे 32 होते. 2च्या डोक्यावर 6 म्हणजे 64 होते. 2च्या डोक्यावर 7 म्हणजे 128 होते. 2च्या डोक्यावर 8 म्हणजे 256 होते. है की नाही. अशा पद्धतीने तुम्हाला माहीत पाहिजे. आता 2च्या डोक्यावर 5 म्हणजेच किती झाले 32 झाले. सो या ठिकाणी आपण 32 लिहून घेऊ ना. आता हा 16चा वर्ग आहे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे भाग जाताना आपल्याला लगेच दिसून येतो. 16चा वर्ग 256 होते. म्हणजेच या ठिकाणी 16 2 32 आणि 16 1 16 आहे की नाही. 16 1 16 जर आपण घेतले तर मग इथं 16च येणार डायरेक्ट. 2 1 2 2 8 16 आलं की नाही. आता 8चा भाग केला. इथं झाला 8x किती झाला 8x बरोबर. इकडचं सुद्धा आपण सॉल्व करून घेऊ. 25 1 25 25 दोन्ही किती होते 50. आता 2 2 किती 4 आणि 75 गुणिले 4 म्हणजे 300 होतात. सो या ठिकाणी आपण 300 घेतले. आता x बरोबर 300/8 असं मोठं घेऊन घेऊ आपण. 8 1 8 8 3 किती 24 उरले किती 6 झाले किती 60. 8 7 होते 56. 56 म्हणजे 60 मधून 56 गेले तर 4 उरतात. 4चा 40 केल्यावर इथं पॉईंट जातो. 4चा 40 केल्याबरोबर पॉईंट जातो. आणि 8 1 8 8 45 म्हणजे 37.5 आन्सर येते. यस बी आन्सर राईट आहे. अशा पद्धतीने आपण 1 पासून तर 10 पर्यंतचे प्रश्न अगदी सलगतेने ॲप्रोक्सिमेट व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर पदावलीचे सुद्धा प्रश्न आपण सोडवलेत. तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि थोडं थांबा की माझी टेस्ट सिरीज आहे. ही टेस्ट सिरीज जर का तुम्ही जॉईन केली तर निश्चितचपणे तुम्हाला 10 पेपर मिळतात. आणि हे 10 पेपर 200 मार्क्सचे आहे. ज्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे. त्याच्यानंतर CDP म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी अँड पेडागॉजी आहे. त्याच्यानंतर GK सुद्धा आहे. मॅथ्ससुद्धा येते आणि रिझनिंगसुद्धा येते. हे सर्व सब्जेक्ट मिळून त्याच्यावर प्रश्न आपण 200 घेतोय. आणि ही जे टेस्ट आहे ती तंतोतंत IBPS पॅटर्ननुसार आहे. ती सोडवल्यानंतर तुम्हाला फिलिंग्स येते की खरंच हे IBPS पॅटर्ननुसार आहे. आतापर्यंत माझेवाले 3 पेपर पूर्ण झाले. 4था पेपर तुम्हाला मिळू शकतो तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन केल्यास. वीकली संडे फुल लेंथ पेपर असतो. आणि ओनली टेट 2025साठी IBPS पॅटर्नसाठीच फक्त ही टेस्ट सिरीज मी सुरू केलेली आहे.
आणि माझी बॅचसुद्धा आहे. जर का तुम्ही इच्छुक असाल तर 1111 रुपीजमध्ये माझी बॅच तुम्हाला मिळू शकते. स्टडी मॅचच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा उपक्रम हा आहे की तुम्ही टेटची परीक्षा पास व्हावी म्हणून 1111 रुपयाची बॅच तुम्ही जॉईन करा. यामध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज फ्री मिळते. जर तुम्ही बॅच जॉईन नाही केली, फक्त टेस्ट सिरीज घेतली तर तुम्हाला 200 रुपये पेमेंट करावं लागते. जर तुम्ही बॅच घेतली असेल तर तुम्हाला टेस्ट सिरीजचे पैसे पडणार नाही. ठीक आहे. ही जी बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. जे माझे स्टुडंट कुठेतरी काम करत असेल त्यांना माझावाला जो 9:30 ते 11चा संध्याकाळचा जो क्लास असतो तो जर त्यांचा मिस झाला तर त्यांना लाईव्ह क्लास जर मिस झाला तर त्यांना रेकॉर्डेडसुद्धा मिळतो. रेकॉर्डेड. आणि याचीवाली व्हॅलिडिटी आहे 9 महिने. किती आहे? 9 महिने. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू प्लीज जॉइन माय क्लास, subscribe my channel and like my video. Thanks for watching my video.